जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। आज 19/9/2024 रोजी या शाळेमध्ये राष्ट्रीय पोषण महासप्ताह आहार प्रदर्शन अंगणवाडींच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे। सर्व विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडीच्या या सर्वांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरगाव। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच सर्व अंगणवाडी यांच्या वतीने सहर्ष स्वागत। आपण सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया। 1 2 1 2 वेलकम वेलकम वेलकम। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रमुख पाहुण्यांचे या ठिकाणी शाळेच्या वतीनं आणि अंगणवाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले। क्लॅप 1 2 या सर। या ठिकाणी सकस आहाराचं परीक्षण माननीय सरपंच साहेब तसेच सर्व मान्यवर करत आहेत। आळूची भजी आहे, आळूपासून भरपूर पदार्थ तयार करतात। आळूची भाजी तयार करते, इडली सांबार, सांबारचे 2 प्रकार, कडधान्य बनवलेले। त्याचबरोबर आपल्याकडं हे सर्व रानभाज्या आणि हे पौष्टिक आणि लोहयुक्त पदार्थ बनवलेले, मुलांसाठी मोड आलेले पदार्थ आणि ते वापरून खाल्ल्याने त्यांच्यानी वा खूपच छान। आणि फायबर, प्रोटीन सगळ्या प्रकारचे जीवनसत्व फळांमधून मिळतात। आणि हे ताट जे आहे ते आयर्नयुक्त आहे, रक्त वाढतं। शेंगदाणे किंवा खोबरं खाल्लं तर, फुटाणे खाल्लं तर रक्त वाढतं पटकन। आणि हा ढोकळा बनवला आहे, पिठलं काही मुलांना आवडत नाही किंवा मोठ्या माणसांनाही आवडत नाही, मग असे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपण बनवून त्यांना खाऊ घालू शकतो। धन्यवाद। सांगितलं ते तुम्ही घेतला नाही व्हिडिओ। आपण आणि साबुदाण्याची खिचडी हे आज खाल्ला पाहिजे। दही ताक, पालकाची भजी, हे गुळाची भजी, हे मुगाच्या डाळीचे, हे बटाट्याचे, हे कांद्याचे आणि हे बगरीच्या दशम्या आणि हा भाजीपाला। जिल्हा परिषद शाळेच्या मुलांनी हा ठिकाणी या टेबलचा भाग घेतलेला आहे। सांगा मुलांना काय काय बनवलंय तुम्ही, कोण माहिती सांगेल? हा सांग। सकाळी उठल्याबरोबर मोड आलेले कडधान्य खाल्ले पाहिजे। बर, वा छान। मग तुम्ही बनवले का कडधान्य? बरोबर। अजून हां सकाळी उठल्याबरोबर कच्चे फळे खाल्ले पाहिजे। कोणकोणते फळे आहे? भाजीपालायुक्त जे फळं आहेत ते आपण सकाळी उठल्याबरोबर खायचे आहे। अजून काय बनवलंय तुम्ही? हां, कुठे ढोकळा? बघा, या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरगाव या शाळेने जे काही फळभाज्या आहेत तसेच जे काही अन्न, तांदूळ आहे, गहू आहे, यांच्यापासून मुलांना कशा पद्धतीने आहार दिला जातो ते वेगवेगळे पदार्थ म्हणून विद्यार्थी आवडीने खातात। ते जर आपण तांदूळाची नुसती खिचडी खाऊ घातली तर ते विद्यार्थी कंटाळतात। म्हणून आईने असा आहार बनवला पाहिजे की त्या आहारामध्ये नाविन्य येतं आणि विद्यार्थी ते आवडीने खातात। उदाहरणार्थ आता तांदूळापासून वेगळ्या प्रकारची थोडीशी खिचडी बनवून दाखवलेली आहे। त्याच्यानंतर त्या ठिकाणी हरभरा डाळ आणि ढोकळा बनवलेला आहे। त्याच्यानंतर जे आळूच्या वडे विद्यार्थी असं सहज भाजी खाणार नाही, परंतु त्या ठिकाणी त्याला थोडंसं डाळ वगैरे मिक्स करून त्याचं एक पदार्थ बनवलेला आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी आवडीने त्या वड्या खातात। त्याच्यानंतर तिकडे धिरडे बनवलेले आहेत। नंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी टोमॅटो आणले, कच्चे टोमॅटो खाल्ले तरी त्याच्यापासून चांगल्या प्रकारे आपल्याला फायबर्स मिळतात आणि आपली
जी काही शक्ती आहे विद्यार्थ्यांची ज्ञानार्जन शक्ती पण त्याच्यापासून चांगल्या प्रकारे वाढत जाते. त्याच्यानंतर बटाट्याचे वेगवेगळे पदार्थ बनवले, त्याच्यामध्ये बटाट्याचे वेफर्स बनवले. वेफरपासून विद्यार्थ्यांना त्याचा कंटाळा येत नाही म्हणून एक नवीन ज्याचा त्रास होईल, जे रेडीमेड पदार्थ खाण्यापेक्षा असे पदार्थ घेतले तर खूप चांगले. अशा पद्धतीने हा शाळेचा एक स्टॉल आहे. तर या ठिकाणी वा, धन्यवाद. अशा पद्धतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक या शाळेमध्ये अतिशय उत्साहपूर्ण हा कार्यक्रम आज प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. धन्यवाद.